तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण दिनांक 28 मे पासून लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याअंतर्गत हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता कालच यामध्ये बघा हा एक मेसेज आहे। आपल्याला दरवेळी माहिती आहे की एक हप्ता ट्रान्सफर करण्याआधी म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये पैसे जमा करण्याआधी एक टेस्ट घेतली जाते, ज्यामध्ये एक 5 ते 10% अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केले जातात। आता हा काल पैसे काही महिलांना काही जिल्ह्यातील अगदी 5 ते 10% महिलांच्या बँक खात्यावर योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे 1500 रुपयांप्रमाणे। आता इतर महिलांना हे पैसे वाटप होण्यास कधीपासून सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी आपल्याला माहिती आहेच की 335.70 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे 2 ते 3 दिवसांच्या फरकामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात निधी जमा होण्यास सुरुवात व्हायला हवी होती। ज्या पद्धतीने मागील काही हप्त्यांपासून म्हणजे मागील 10 हप्त्यांमध्ये आपण पाहिलं आहे की ज्यावेळी सरकारकडून एक अधिसूचना जारी केली जाते, म्हणजेच की GR एक प्रसिद्ध केला जातो आणि या GR मध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वर्ग करण्यासाठी सरकार काय करतं की महिला व बाल विकास विभागाकडे पैसे देत असतं आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभागातर्फे हे पैसे एक संयुक्त म्हणजे एकत्रित बँक खातं असतं स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्या अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर करतात आणि त्यानंतर हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती DBT मार्फत जमा होतात। ही एक प्रक्रिया आहे आणि तीच प्रक्रिया यावेळी देखील पार पडली। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, मागील 3-4 दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी असेल किंवा वारा असेल, या अनेक कारणांमुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता। त्यासोबतच अनेक ठिकाणी लाईट देखील नव्हती, इलेक्ट्रिसिटीचे इश्यू चालू होते आणि त्या कारणामुळे बँकांमध्ये देखील सर्व्हर डाऊन असतील किंवा इतर बऱ्याच अडचणी असल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर सरकारने केले नाहीत। आता आजपासून म्हणजेच की काल दिनांक 27 तारखेला काही महिलांच्या अगदी 4 ते 5% महिलांच्या बँक खात्यावरती एक टेस्टिंग म्हणून दरवेळी ही प्रक्रिया केली जाते की बा कुठली अडचण येत आहे का पैसे ट्रान्सफर करताना, हे एक तपासलं जातं आणि ही अडचण नसल्यास हे पैसे इतर महिलांच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करतात। आता तीच प्रक्रिया यावेळी देखील पार पडली आणि त्यामुळेच कदाचित आजपासूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याअंतर्गत 1500 रुपये ट्रान्सफर होतील आणि सर्व लाडक्या बहिणी आहेत ज्या आपल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत, त्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील। आता यामध्ये अनेक महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला एप्रिल महिन्याअंतर्गत पैसे आले नाहीत, मग आम्हाला मे महिन्याचे पैसे येतील का? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची संपूर्ण वाट पाहावी लागणार आहे। हा हप्ता साधारणपणे 31 मेच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि जर तुम्हाला यावेळी देखील पैसे आले नाहीत तर मी याआधी देखील सांगितलं आहे तुम्हाला काय तपासायचं आहे की तुम्हाला तुमचं आधार DBT आहे का, पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटमध्ये कुठल्या प्रकारची अडचण आली आहे का, तुमचे अकाउंट KYC साठी आलं आहे का, या 2-3 बाबी तुम्हाला ज्या बँकेमध्ये किंवा ज्या बँक खात्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत त्या खात्याचा जाऊन तपशील तुम्हाला त्या ठिकाणी तपासायचा आहे आणि तो तपशील तुमचा नीट असल्यास तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये पाहावी लागणार आहे की तुमचं आधार DBT इनेबल्ड आहे का नाही, तुमचं आधार DBT वरून येणारे पैसे घेण्यासाठी इनेबल आहे का डिसेबल आहे। ते जर इनेबल असेल तर लक्षात घ्या तुम्हाला कुठल्या तरी अटी व निकषामध्ये या योजनेमध्ये बाद केले असं तुम्ही समजायचं। कधी जर तुम्हाला एप्रिलचेही पैसे आले नाहीत आणि तुम्हाला आता मे महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही तर, परंतु शक्यतो काय झालं होतं की अनेक महिलांचा एक सेम प्रॉब्लेम झाला होता की त्यांना एप्रिल महिन्यामध्ये पैसे ट्रान्सफर का झाले नाहीत की त्यांच्या आधारचा DBT इनेबलचा प्रॉब्लेम होता। त्यांनी ते DBTचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला आणि त्यांना आता मे महिन्याअंतर्गत एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून 3000 रुपये देखील जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका किंवा कुठल्याही अफवांना बळी पडू नका। योजना बंद झालेली नाहीये, योजनेअंतर्गत निधी वितरित झालेला आहे आणि निधी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल। आता सुरुवातीला कुठे जमा होईल तर दरवेळी काय होत असतं आपण पाहतो की ज्यावेळी हप्त्याचे वितरण सुरू होते त्यावेळेस विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला पैसे जमा होतात। त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल, यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होतात। नंतर मुंबई, ठाणे अशा पद्धतीने सर्वच राज्यभरामध्ये योजनेअंतर्गत पैसे 4 ते 5 दिवसांच्या एका पिरियडमध्ये हे जमा होतात लाडकी बहीण योजनेचे। त्यामुळे
तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका। तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत पैसे आले असल्यास तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील 100% जमा होणार आहे। तुम्हाला एप्रिल महिन्यापर्यंत पैसे आले आहेत का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच मे महिन्याचे देखील पैसे तुम्हाला जमा झालेत का नाही हे देखील कमेंट करून सांगा। झाले असल्यास तुमचा जिल्हा देखील सांगा, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर्सला देखील माहिती मिळणार आहे की तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही। आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या या नवीन चॅनलला तुमचे भरभरून प्रेम देऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे दररोजचे जे नवनवीन अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाडकी बहिणींना कर्ज कसं मिळवायचं याबद्दल देखील आपण व्हिडिओ सविस्तर पुढची घेऊन येणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।